अक्कलकोटला येत आहे मग या 5 पवित्र ठिकाणांना नक्की भेट द्या. नंबर 1, खंडोबा मंदिर. अक्कलकोटमधील हे प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. सन 1857 साली अश्विन शुद्ध ललित पंचमी नवरात्रमधील 5वा दिवस या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोटमध्ये प्रथम येऊन तेव्हा ते ह्याच खंडोबा मंदिरात काही काळ वास्तव्य करून चोळप्पा महाराजांच्या घराच्या दिशेने निघाले. नंबर 2, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, मूळ स्थान अक्कलकोट. परमपूज्य श्री चोळप्पा महाराज यांचे घर याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपले परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या घरी 21 वर्ष वास्तव्य करून श्री चोळप्पा महाराज यांच्या घरामध्ये ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांनी त्रयोदशी 30 एप्रिल 1878 वार मंगळवार या दिवशी समाधिस्थ झाले. म्हणून स्वामी भक्तांसाठी हे स्थान श्रद्धा, भक्ती आणि मनशांतीचे प्रमुख आध्यात्मिक ऊर्जा स्थान मानले जाते. आजही याला चोळप्पा महाराजांचे घर चोळप्पा महाराज असे ऐतिहासिक नाव दिले आहे. नंबर 3, बाळप्पा मठ. हे स्वामी समर्थांचे परभक्त बाळप्पा महाराज यांचे स्थान आहे. स्वामींची अखंड सेवा करणाऱ्या बाळप्पा महाराजांच्या अनेक प्रेरणादायी आठवणी आणि कथा या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. नंबर 4, वटवृक्ष मठ. याच पवित्र वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या सर्व शिष्यांना व भक्तांना घेऊन वटवृक्षाच्या खाली नित्य ध्यान लावून बसायचे. त्यामुळे आजही हजारो भक्त येथे दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात. नंबर 5, अक्कलकोट अन्नछत्र. येथे दररोज हजारो स्वामी भक्तांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. भक्ती, सेवा आणि अन्नदानाची परंपरा जपणारे हे स्थान अक्कलकोटमध्ये अवश्य भेट देण्यासारखे आहे. स्वामींच्या दर्शनासोबत येथे महाप्रसादाचा लाभ नक्की घ्यावा. अक्कलकोटला येण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्यांच्या मनात श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट दर्शनाची इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ.